रोखठोक, बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र आदर्श क्रांती मराठी न्यूज। सोनी जवळा येथे अंगावर वीज आणि झाड कोसळल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू। ससाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला, शासकीय मदतीची ग्रामस्थांकडून मागणी। केज तालुक्यात सोनी जवळा येथे अंगावर वीज आणि झाड कोसळल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे। ससाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून शासकीय मदतीची ग्रामस्थांकडून मागणी केली जाते आहे। सोनी जवळा येथील शेतकरी श्री दिगंबर भीमराव ससाने वय वर्ष 58 वर्ष यांचे दिनांक 23 मे 2026 रोजी सायंकाळी 6:45 दरम्यान झालेल्या वादळात आंब्याच्या झाडाखाली आश्रयाला बसल्याने वीज आंब्याच्या झाडावर पडून आंबा मुळासकट उपटून अंगावर पडला। आंब्याच्या खाली वीज आणि झाडाचे वजन यामुळे चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला। श्री दिगंबर भीमराव ससाने यांनी नवीन विद्युत ट्रान्सफॉर्मर घेतला होता, तोही सर्व विद्युत खांब या सकट मोडून जमिनीवर पडला। त्यांच्या घरासमोर दारात असलेलं चिंचेचं झाड दारात निपटून पडलं। घरातील कुटुंबकर्ता गेल्याने ससाने कुटुंबावर संकट आलं आहे, तर सगळ्या बाजूने शेतकऱ्यावर संकट आलेलं असून शेतकऱ्याचा अंत निसर्ग कशा प्रकारे घेईल हे सांगता येत नाही। दिगंबर ससाने हे सोनी जवळ येथील सगळ्यांचे लाडके होते। कधीही कोणालाही न दुखवणारे व्यक्तिमत्व हे निसर्गाच्या कोपामुळे हरवले असल्याच्या भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या। शांत संयमी शेतकरी गमावल्याने सोनी जवळा गावावर शोककळा पसरली असून शासकीय मदतीची ग्रामस्थांकडून मागणी करण्यात येते आहे। त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, 2 मुले, 1 सून, 1 नातवंड असा त्यांचा परिवार आहे। आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।